नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 46 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीने पेपर कटिंग करणार आहोत। जे आपली जुनी पद्धत आहे त्यामध्ये आपण काय करत असतो, छोटी कटोरी काढत असतो, त्याच्यानंतर मोठी कटोरी काढत असतो। पण ह्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। याच्या अगोदर 40 साईजच्या आतले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता मी 46 साईजचा व्हिडिओ अपलोड करत आहे। त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ खूप छान असतो, परफेक्ट कटिंग येतं, अजिबात ब्लाऊज तुमचा मेजरमेंटमध्ये चुकत नाही। कटोरीचा राऊंड ही गोल येतो आणि ती व्यवस्थित कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता बघा, आपल्याला 46 साईजचा आपला ब्लाऊज मोठा असतो, तो कट करत असताना आपला पेपरही जास्त लागतो। अगोदर तुम्ही डायरेक्ट पेपरवरती कटिंग करायचे आहे। 2 न्यूजपेपर घेतलेले आहेत, म्हणजे जो पेपर आहे 2 घेतलेले आहेत। म्हणजे आपण काय करतो, दुसरी साईज कट करताना एकच पेपर आपण असा फोल्ड करून वापरत असतो, पण इथं मी 2 पेपर एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत, बरोबर ठेवायचे आहेत। यामध्ये आपल्याला समोर आणि पाठीमागचा भाग निघत आहे। मी अगोदर माप घेऊन पेपर कट करणार होते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं कट केलेला नाही आहे। बघा, आपले 2 मोठे पेपर आपण एकमेकावरती ठेवून घेतलेले आहेत, कारण आपल्याला इकडेही 2 इंच अंतर सोडल्याच्या नंतर आपल्याला मापे टाकायचे आहेत। मग आपण जर एकच पेपर फोल्ड केला तर आपल्याला पेपर पुरत नाही। मी अगोदर टाकून बघितलेलं आहे माप, त्यामुळे आपण असं माप घेणार आहोत। पेपर एक्स्ट्रा लागतो आणि त्याच्यानंतर आपण कपड्यावरती आराममध्ये ठेवून कटिंग करू शकतो। आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। आपल्याला असा 2 पेपर घेतलेले आहेत। खुला भाग असला समोर तरी चालतं, फोल्डर नसेल म्हणजे बंद बाजू नसेल तरीही चालतं। आपल्याला कटच करायचं आहे त्याच्यानंतर। आणि आता आपण काय करूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात। आता उंची घेऊयात सर्वात अगोदर आपण। बघा, ब्लाऊजची तयार उंची आहे, ब्लाऊजची तयार उंची आहे 15, शिलाई म्हणजे आणि तयार आहे 14 आहे, आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 15 असं आहे। 14 आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 15 आहे। तर आता आपण 15 इंच उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण इथल्या साईडला 2 इंच अंतर सोडायचं आहे। आपल्याला जितकी आपली उंची आहे ना तिथपर्यंत आपल्याला 2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे। काय होतं, आपण जे 40च्या आतले जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपण जे अंतर आहे ते 1.5 इंच सोडत असतो। कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर असतं। बघा, हे अंतर मी इथं 2-2 इंच उंचीपर्यंत वाढवून घेतलेलं आहे। आणि हे जे अंतर आहे ते फक्त आपलं समोरील भागासाठी आहे। इथं आपण मार्क करून घेऊयात। पाठीमागचा भाग घेताना आपल्याला हे अंतर कट करायचं आहे, म्हणजे फक्त हे आपल्याला कटोरी वाढवायची आहे, त्यामुळं समोरील भागासाठीच हे अंतर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही। पाठीमागचा ज्यावेळेस भाग आपण कट करू ते 1.5 इंच अंतर आपल्याला मेजरमेंट घेऊन कट करायचं आहे। आता हे झालेलं आहे, तर आता आपण हे मार्क करूयात, म्हणजे जे अंतर आहे मार्क करूयात। आता आपल्याला ह्या मार्कच्या पुढे आपल्याला मापे टाकायचे आहेत ब्लाऊजची। हे अंतर सोडून आपल्याला पुढची मापे टाकायचे आहेत। बघा, आता हे झालेलं आहे 2 इंच अंतर सोडून। आता ह्याचं माप, याच्या पुढं आपल्याला मापं टाकायचे आहेत। आता 46 साईजचा ब्लाऊज आहे, तर गळा रुंदी आपण 2.5 इंच घेऊयात। शोल्डर आहे आपलं 3.5 इंच। आता आपण समोरील गळा घेऊया। समोरील गळा आहे आपला 6 इंच, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच, 6.5 इंच। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार गळ्यामध्ये जर बदल असेल तर तो तुम्ही बदल करायचा आहे। आणि इथं आपल्याला ब्लाऊजला गोला, आता आपण समोर गोल आकार दिलेला आहे। आता आपण मुंडा घेऊयात। आता आपण ज्या ठिकाणी शोल्डर 3.5 इंच घेतलेला आहे ना तिथं आपण मुंडा घेणार आहोत। मुंडा आपला आहे 6.5 इंच। आता आपण इथं 6.5 इंच घेतलेला आहे, तर आता आपण हे तसं मार्क करूयात, म्हणजे जे पूर्ण भाग आहे ना तिथपर्यंत आपण पट्टीनं जोडून घेऊयात। बघा, आता आपण मुंड्याला आकार देऊया। तिथं 1.5 इंच घ्यायचा आहे, समोर 1 इंच, आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला। आता अगोदर 1.5 इंचाचा दिलेला आहे, आता आपण 1 इंचाचा आकार दिलेला आहे इथं असा। दोन्ही आकार आपले तयार आहेत। 1.5
1.5 इंचाचा अगोदर आणि नंतर 1 इंचाचा, म्हणजे पाठीमागचा मुंडा जो आहे तो 1.5 इंचाचा, समोरील जो आहे तो 1 इंचाचा. अशा पद्धतीने आपण मुंड्याला आकार दिलेला आहे इथं. आता मुंड्याचा आकार दिल्याच्या नंतर आता आपण पुढील मापे टाकूयात. आता आपली इथं क्रॉसपट्टी जी आहे ती निघत नाही, त्यामुळे इथं आपण काय करणार आहोत, हवे फॅनमुळे हे उडत आहे पेपर. आता आपण इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही, तर कारण आपण इथं 2 इंच जे हे अंतर आणि खालचं जे अंतर आहे क्रॉसपट्टीचं ते आपण कटोरी वाढवण्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे आपली इथं क्रॉसपट्टी निघत नाही. क्रॉसपट्टी आपण दुसरी काढूयात, तर तीही मी तुम्हाला काढून दाखवते. आता अगोदर 2-2 इंचावरती मार्क करायचा आहे. तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. इथं 2-2 इंचावरती पूर्ण इथं मार्क करायचं आहे आपल्याला. हे मार्क करायचे झाल्याच्या नंतर आता आपल्याला पट्टीनं हे मार्क जोडून घ्यायचे आहेत. आता बघा हे पट्टीनं मार्क जोडल्याच्या नंतर आता आपल्याला ह्याच्यावरती मापे टाकायचे आहेत. 2 इंच मार्क केलेला आहे ना, त्याच्यावरती आपण 2 इंचावरती इथं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून इथं क्रॉसमध्ये हे जोडून घ्यायचं आहे. आता आपण काय केलेलं आहे, 2 इंच अंतर वरती सोडलेलं आहे आणि 2 इंच अंतर वरती सोडल्याच्या नंतर वरती 2 इंच घेतलेलं आहे. आता आपण समोरील गळ्याला आकार जिथं दिला होता ना, तिथपासून इथपर्यंत क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता ह्या पॉईंटपासून इकडं आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे. आता बघा प्रत्येक साईडसाठी कटोरी राऊंड ही बदलत असतो, साईजनुसार कटोरी राऊंड ही बदलत असतो. आता इथं आपण 9 इंच कटोरी राऊंड घेणार आहोत. इथं बघा असं क्रॉसमध्ये टेप धरायचं आहे. जे 2 इंच अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे वरती, तिथपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे. म्हणजे इथं आपण पॉईंटला मार्क केलेला आहे ना, तिथपासून क्रॉसमध्ये इकडं सरळ रेषेवरती आपल्याला 9 इंच अंतर घ्यायचं आहे. प्रत्येक साईजनुसार कटोरी राऊंड बदलत असतो, त्यामुळे तुम्ही कटोरी राऊंड हा प्रत्येक साईजनुसार घ्यायचा आहे. चॅनलवरती याच्या अगोदरही दुसऱ्या साईजचे व्हिडिओ असे अपलोड आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठली साईज आहे त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर दुसराच कुठला व्हिडिओ चॅनलवरती नसेल आणि पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून दाखवते. पण तुम्ही मनानं कटोरी राऊंड घ्यायचा नाही आहे, साईजनुसार हा कटोरी राऊंड जो आहे तो बदलत असतो. आता बघा आपल्याला हे काय करायचं आहे, पट्टीनं हे मार्क करायचं आहे. आता हे पट्टीनं मार्क केल्याच्या नंतर आपल्याला ह्याचा मध्ये काढायचा आहे. काय करायचं आहे, हे आपलं 9 इंच ठेवलेलं आहे. आपण इथं 4.5 इंच घेतलं तरी पण चालतंय, पण काय करायचं आपण प्रत्येक ह्याचं वेगवेगळं असतं, त्यामुळे मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे. हा आपण कितीही अंतर असू दे तुमचं कटोरी राऊंडचं, त्याला डबल कसं करायचं ते सांगते. आता बघा हे 9 इंच आहे, त्याचा इथं मध्ये काढायचं अशा पद्धतीने. बघा इथं असं मध्ये काढलेलं आहे. मध्ये काढलं त्या ठिकाणी खालच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण मध्ये काढलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. असं बघा हे 2 इंच अंतर घेतलेलं आहे आपण. मी तुम्हाला मार्क डार्क करून दाखवत आहे. 2 इंच अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे 2 इंच अंतर घेतलेलं आहे आणि ही हा जो पॉईंट आहे अगोदर आपण 2 इंच मार्क केलेला ते जोडून घ्यायचं आहे. इकडंही आपल्याला तीच पद्धत असं जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही कटोरी वाढवलेली आहे आपण इथं, असं म्हणू शकतो. तुम्ही म्हणू शकता इथं आपण आपली कटोरी वाढवलेली आहे. आता बघा आता काय करायचं आहे, इकडल्या साईडनं आपल्याला 1 इंचाचा जो मुंडा दिलेला आहे ना आपण, तिथपासून खाली 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने कुठल्याही साईडसाठी हेच अंतर घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच अंतर घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीला गोल आकार द्यायचा आहे. गोल आकार कसा द्यायचा, बघा इथला समोरचा जो गळा आहे आपण एक मार्क केलेला, तिथपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपला हात असा गोल आकारमध्ये इकडल्या साईडला आला पाहिजे. बघा असं असा आकार आला पाहिजे आपल्या कटोरीला. काय होतं, छोटी कटोरी काढायची, त्यापेक्षा त्याच्यानंतर कटोरी वाढवायची. कटोरी वाढवताना गोलही येत नाही, खूप सारे प्रॉब्लेम येतात. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस करून बघा, तुमचा असा परफेक्ट असा कटोरी ब्लाऊज येईल ना, तुम्हाला स्वतःवरही विश्वास बसणार नाही. एक वेळेसच बघितल्यानंतर तुम्ही परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता. अशा पद्धतीने ही कटोरी तयार झालेली आहे. आता आपण कटोरी तयार आहे, समोरील भाग तयार आहे, पाठीमागचाही भाग इथं आहे. आपल्याला फक्त आपण क्रॉसपट्टी दुसरी काढणार आहोत. आता कट कसं करायचं ते बघूयात. आता कट डायरेक्ट इथून कट करत जायचं नाही, दोन्ही भाग वेगवेगळे करूयात मुंड्याला आकार देऊन आपण, आणि त्याच्यानंतर वेगळे वेगळे भाग करून कट करूया. असं जर केलं तर पाठीमागचा भागही आपला कट होतो. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. अगोदर आपण जो 1.5 इंचाचा आकार आहे मुंड्याचा तो कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो आपला 1 इंचाचा आकार आहे ना, तो आपण समोरच्या भागाच्या नंतर आपण कट करणार आहोत.
आता आपला थोड्या वेळासाठी पाठीमागचा भाग जो आहे तो साईडला ठेवूयात आपण आणि समोरील भाग बघूयात. आता समोरील भागाची कटिंग करून घेऊयात. आता आपण तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ही खूप युनिक पद्धत आहे आणि पद्धत खूप छानही आहे. सहजही कोणीही समजू शकेल अशी पद्धत आहे, अवघडही नाही. कट करत असताना व्यवस्थित असं कट करायचं आहे. आणि आता हे आपल्याला असं एक वेळेस अशा पद्धतीने करून बघा, तुमच्यावर विश्वास बसणार नाही, इतकं परफेक्ट असं कटिंग होणार आहे आपलं. तुम्ही ट्राय करून बघा एक वेळेस ही पद्धत आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. अशी परफेक्ट कटोरी आलेली आहे, एकदम सुंदर अशी आपली गोल आतमध्ये. आता आपण खालचा भाग जो आहे तोही कट करूया आणि क्रॉसपट्टी मी तुम्हाला इथं वेगळी अशी तयार करून दाखवणार आहे. त्यामुळं आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे ना, त्यामुळं आपली क्रॉसपट्टी इथं निघालेली नाही आहे. आता आपण जो 1.5 इंचाचा मुंडा कट केला, आता आपण समोरील मुंडा 1 इंचाचा कट करायचा आहे. हेही कट करायला विसरायचं नाही. काय होतं, आपण गडबडीमध्ये हा भाग कट करायला विसरतो. त्यामुळं आपल्या ब्लाऊजमध्ये जो समोरील चुना पडतात ना, त्या चुना ह्या अर्धा इंचाचं अंतर एक्स्ट्रा असल्यामुळे पडतात. त्यामुळं लक्ष देऊन हा भाग कट करायचा आहे. हा बघा, हा समोरील भाग झालेला आहे आपला तयार. आता आपली एक कटोरी आहे. आता बघा, कटोरी काय करायचं आहे, दोन्ही टोके एकमेकावरती ठेवायचे आहेत अशा पद्धतीनं आणि जे कमी जास्त जे अंतर आहे ना ते कट करायचं आहे आपल्याला. हेही कट करायला अजिबात विसरायचं नाही. हे नाही कट केलं ना मग ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम होतो. एकमेकावरती दोन्ही टोके ठेवायचे, जे खालचं अंतर आहे ते कट करायचं. तुम्ही बघू शकता ही कटोरी किती छान अशी गोल राऊंडमध्ये आलेली आहे. आणि टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा, वरचा 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. बघू शकता किती गोल अशी व्यवस्थित अशी कटोरी तयार आहे. परफेक्ट अशी कटोरी तयार आहे आपली. आता आपली कटोरी तयार आहे, समोरील भागही तयार आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात. आता पाठीमागचा भाग तयार करताना आपण इकडल्या साईडला जे 1.5 इंच अंतर आहे आपलं बघा, इथलं मी मार्क करून ठेवलेले आहे. तसेच तुम्हालाही मार्क करायचं आहे. ज्या साईडला आपण गळा रुंदी घेतलेली आहे त्या साईडला आपण हे 1.5 इंचाचं मार्क केलेलं आहे, म्हणजे आपल्या लक्षात राहतं. लक्षात जरी नसेल, मार्क जर केला नसेल तर त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला 2 इंच घेतलेला आहे आपण. त्यामुळे आपण इथं 2 इंच अंतर कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण गळ्याला आपल्या पाठीमागचा आकार देणार आहोत. बघा, आता आपण गळा रुंदी 2.5 इंच घेऊयात. पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तयार आहे 9.5 10 इंच. इथंही आपण 2.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे खाली वरती जितकं घेतलं आहे तिथंही तुम्ही घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार इथं ब्लाऊजला तुम्ही आकार द्यायचा आहे. आपला पाठीमागचाही भाग तयार आहे. समोरील भाग, पाठीमागील भाग. आता आपण क्रॉसपट्टी तयार करूयात. आता आपण क्रॉसपट्टी काढूयात. आता क्रॉसपट्टी काढताना आपण आपल्याला 13 इंच, म्हणजे आपण किती घेतलेलं आहे आपलं 11.5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, 12 आणि 13, 11.5 12 आणि 13 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. म्हणजे आपलं जितकं आपण घेतलेलं आहे ना, आपला छातीचा 4था भाग घेऊन शिलाई मार्जिन जितकं घेतलेलं आहे तितकं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे.
आता आपण हे केलेलं आहे. आता आपण इकडल्या साईडला 3.5 इंच घेऊयात. हीच पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही वापरली तरीही चालते. 3.5 घ्यायचं आहे आणि इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे. आता इथंही 2.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे क्रॉसपट्टीला गोल आकार कसा येतो तो बघूया आपण. इथंही 2.5 घेऊया मध्यभागी आणि इथं आपण पट्टीनं मार्क करूयात. आता मार्क केल्याच्या नंतर आता आपलं हे अंतर आहे बघा. अशा पद्धतीनं आपण असा गोल आकार कर्वमध्ये आकार द्यायचा आहे. म्हणजे ह्यामुळं काय होतं, जे आपली ब्लाऊज आहे ना तो दिसायलाही व्यवस्थित दिसतो आणि समोरील भाग आणि बसताना ना एकदम परफेक्ट असं बसतो. म्हणजे आपली कटोरी जी असते ते कटोरीला आकार असतो. आपल्या कटोरीला आकार असतो आणि कटोरीला आकार आल्याच्या नंतर आपला हाही आकार जर व्यवस्थित असा आला ना तर आपला ब्लाऊज आहे तो वरती उचलणार नाही. परफेक्ट असा फिटिंगमध्ये समोरच्या बाजूला बसतो. त्यामुळे अशी क्रॉसपट्टी काढायची आहे. आता आपण इथं समोरील बाजू क्रॉसपट्टी आणि आपला पाठीमागचाही भाग तयार आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार स्लीव्स कटिंग करून लावू शकता. चॅनलवरती सगळ्या प्रकारचे स्लीव्सचे व्हिडिओ अपलोड आहेत. त्याची मी तुम्हाला लिंक यामध्ये देणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे तुम्ही कट करू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा आणि समोरील जे घंटीचं बटन आहे तेही दाबा. मी जर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लवकर समजेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.